जय शिवराय मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तुमच्या हक्काच्या बातमीसाठी आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग जाणून घेऊया खरीप पीक विमा 2025 चा हा मोठा जिल्हावार अपडेट। वर्धा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, 12 कोटींचा विमा मंजूर। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीनं थैमान घातले होते, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। अशातच आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। जिल्ह्यातील तब्बल 15,306 शेतकऱ्यांसाठी 12 कोटी 14 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। विम्याची सविस्तर आकडेवारी, वर्धा जिल्ह्यात एकूण 62,000 शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले होते। त्यापैकी सोयाबीन पिकासाठी 24,182 शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता। सध्या 15,305 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याला मंजुरी मिळाली आहे। तालुकानिहाय कोणाला मिळणार लाभ? विमा मंजुरीमध्ये वर्धा जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा समावेश असून लाभार्थी संख्या खालीलप्रमाणे आहे। देवरी तालुका 3,585 शेतकरी, 5 महसूल मंडळे। समुद्रपूर तालुका 3,129 शेतकरी, 7 महसूल मंडळे। हिंगणघाट तालुका 2,908 शेतकरी, 7 महसूल मंडळे। सेलू तालुका 2,041 शेतकरी, 5 महसूल मंडळे। वर्धा तालुका 1,804 आर्वी तालुका 1,437 शेतकरी, 6 महसूल मंडळे। आष्टी तालुका 310 शेतकरी, 1 महसूल मंडळ। महत्त्वाची नोंद, कारंजा, आष्टी आणि वर्धा या तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये अद्याप सोयाबीनचा विमा लागू झालेला नाही। तसेच उर्वरित 13 मंडळांचे कॅल्क्युलेशन सध्या प्रलंबित असून आक्षेप निवारण झाल्यानंतर लवकरच तिथलाही विमा मंजूर केला जाईल। इतर जिल्ह्यांची काय स्थिती आहे? राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शेतकरीही सध्या विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर येथील बैठकांचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही। पण एक महत्त्वाची तारीख समोर येत आहे, ती म्हणजे 13 मे 2026। या दिवशी परभणी जिल्ह्याची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। शेतकरी संघटनांनी सरकारला अल्टिमेटम दिला असून 13 मे पर्यंत विमा मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे येत्या काळात पीक विम्याच्या बाबतीत मोठ्या हालचाली पाहायला मिळू शकतात। ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद। जय शिवराय।